बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 27वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण नमे सिद्धाची या चरणाविनवित असे कर जोडून एका श्रुती सकळीक शिष्यवचन ऐकुनी सांगता झाला सिद्धमुनी एक शिष्य नामकरणी अनुपम्य महिमा श्री गुरुची किती प्रकारे त्या ब्राह्मणांशी सांगती श्री गुरु हिताशी न ऐकती द्विजतामसी म्हणती वाद का पत्र देणे विप्रवचन ऐकुनी कोप करते श्री गुरु मुनी जशी तुझी अंत करणी तशी सिद्धी पाव म्हणती सर्पाच्या पेटारियाशी कोरू जाय मुशक कैसी जैसा पतंग दीपासी करी आपुला आत्मघात तसे विप्रमदोन्मत श्री गुरुमूर्तीस ओळखत बळे आपले प्राण देत दिवांधा परी देखा इतके अवसरी श्री गुरु देखती नराशी दुरी शिष्यांती म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्थ श्री गुरुवचन ऐकून गेले शिष्य धावणे त्या नरा ते पाचारोनी आणले श्री गुरु सन्मुख श्री गुरु उपस्थितयाशी जन्म कवन या दिशी तुझा वृत्तांत सांगे कैसी म्हणून उपस्थित येवळी श्री गुरुवचन परिसन सांगे आपण येतीहीन मातंग नाम म्हणून स्थान आपणे ब्रहिर ग्रामी तू कृपाळू सर्वांभूती म्हणून पाचारलेली प्रीती आपण झालो उद्धरगती म्हणून दंडवत नमन करी तैसे तया पतितावरी कृपा केली श्री गुरु नरहरी दंड देऊनी शिष्यांकरी रेखा सप्तम काढविल्या श्री गुरु म्हणती पतितासी एक एक रेखा लंघी येसी आला नर वाक्य सरशी झाले ज्ञान आणि कतया श्री गुरु म्हणती तयाशी कवन कोळी जन्मलाशी पतित म्हणे आपण किरात वंशी नाम आपले वन राखा दुसरी रेखा लंघित ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करीती सकळ लोक तिसरी रेखा लंघी म्हणती त्याशी झाली जाती स्मृती म्हणे गंगा सुतनेची ती नदी तरी वास आपणा लंघिता रेखा चतुर्थी म्हणे आपण शूद्र जाती जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिणी लंघिता रेखा पाचवीशी झाले ज्ञान आणि कथयाशी जन्म झाला वैश्यवंशी नाम आपले सोमदत्त सहावी रेखा लंघिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपले विख्याता गोदावरी नाम आपले सातवी रेखा लंघिताक्षण अग्रजाती विप्र आपण वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपले श्री गुरु म्हणते तयाशी वेदशास्त्राभ्यास म्हणशी आले ब्राह्मण चर्चेशी व्याध करिका स्यांसवे अभिमंत्रण विभूती त्याचे सर्वांगी प्रोक्षिती प्रकाश झाला ज्ञानज्योती त्या नरा पळीयसा येणे परिपतितासी ज्ञान झाले आसमाशी वेदशास्त्र सांगीशी म्हणू लागला त्यावेळी जे का आले चर्चेस विप्र वैचिकित झाले थोर जीवा खुंटुनी बधीर हृदय शूळ तत्काळी विप्रतत्रा कापती श्री गुरुचरणी लोळती म्हणते आपणा काय गती जगत ज्योती स्वामिया गुरुद्रोही झालो आपण केले ब्राह्मण धिकारण अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामिया दुःखपाळू सर्वांभूती आमचे दोष न धरी चित्ती आम्हा देईगा उधरगती म्हणून चरणी लागती ऐसे विप्रविन्विती श्री गुरु तयांशी निरूपिती तुम्ही क्षोभविला भारती त्रिविक्रम महामुनी याने केले महादोष निंदा केली ब्राह्मणांस पावाला जन्म ब्रह्मराक्षस आपली जोडी भोगावी आपले आर्जव आपणाशी भोगीचे पुण्य पापाशी निष्कृतीने होता पापाशी गती नाही परेयसा श्री गुरुवचन ऐकुनी लागते विप्रदोघी चरणी कधी उद्धार होऊ भवारणी कवने परी घडो श्री गुरुनाथ कृपामूर्ती त्या विप्रा निरूपिती राक्षस पावला प्रख्याती संवत्सर 12पर्यंत अनुतप्त झाली कारण शांती रूपासाला जाणं जो का शुक नारायण प्रथम वाक्य म्हणत असा तुमचे पाप शुद्ध होता द्विजय येईल पर्यटता पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धारगती होईल आता जावे गंगेशी स्थान भरवे बैसावयाला सी म्हणून निरूपिती विप्रांची श्री गुरुमूर्ती त्यावेळी निघता ग्रामाबाहेरी हृदय शूळ अपराणपरी जाता क्षणी नदी तेरा विप्रपंच तो पावले आपण केली कर्माशी प्रयत्न नाही आणि कशी येस विप्रतामसी आत्मघातकी त्याची जाणा श्री गुरुवचन जेणेपरी अनता नवे निर्धारी झाले राक्षस द्विजवरी 12 वर्षे गती पावले विप्र पाठविले गंगेशी मागे कथा वर्तली केशी नामधारक शिष्यांशी सांगे सिद्ध व धारापतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी पूर्वापार विप्र म्हणून निर्धार केला मनात नमन करून श्री गुरुशी विन्विपतित भक्तीशी अज्ञान माया तिमिराशी ज्योती स्वरूप जगद्गुरु पूर्वी होतो विप्र आपण केवी झालं जातीहीन स्वामी सांगा विस्तारून त्रिकाळज्ञ महामुनी जन्मांतरी आपण देह काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाका नृसिंह सरस्वती स्वामिया असे वचन ऐकून सांगते श्री गुरु प्रकाशुनी म्हणून सांगे सिद्धमुनी नामधारक शिष्याप्रती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सुरतप्रख्याने सिद्ध नामधारक संवादे मदोन्मत्त विप्रपाशक पतितोद्धरणं नाम संत विश्वध्याया श्री गुरुदेव दत्तात्रय नमस्तु श्री गुरुदेव दत्त.